दोघे एकाच गावातील, एकाच शाळेतील, वर्गात एकत्र शिकता शिकता कधी दोघांचं सूत जुळलं आणि कधी प्रेम झालं हे त्यांना समजलं नाही. कित्येक वर्ष हे प्रेमसंबंध सुखात सुरू होते, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. ती उच्च शिक्षणासाठी पुण्यात आली. पुण्याच्या या नव्या वातावरणात तिच्या आयुष्यात एका तिसऱ्या व्यक्तीची एंट्री झाली. हिंजवडीच्या IT पार्क जवळील मारुंजी भागातील एका 7 मजली वैष्णवी पीजीचा मॅनेजर सागर गायकवाड याच्याशी तिची जवळीक वाढली. दोघांचं सूत जुळलं आणि ते एकत्र राहू लागले. तिकडे गावात राहणाऱ्या तिच्या शाळेपासूनच्या प्रियकराला म्हणजेच दिनेश झांबरेला या नव्या नात्याचा सुगावा लागला. फसवणुकीच्या आणि रागाच्या भावनेने पेटून उठलेला दिनेश गुरुवारी थेट पुण्यात दाखल झाला. हातात लोखंडी रॉड घेऊन तो दुपारी 3:54 त्या पीजीच्या इमारतीत शिरला आणि बरोबर दुपारी 3:55 त्या 7 मजली इमारतीमध्ये ओरडण्याचा आणि किंचाळण्याचा भयानक आक्रोश घुमला. त्यानंतर बातमी आली अवघ्या 1 मिनिटात तब्बल 15 वार झाल्याची. प्रेमाचा त्रिकोण, शाळेपासूनची गर्लफ्रेंड पुण्यात आल्यावर आपल्याला विसरल्याचा राग आणि तिला नवीन बॉयफ्रेंड मिळाल्याचा राग. एक असा खून ज्याने हादरवले पुण्याचे IT हब. हिंजवडीच्या IT हबमध्ये नक्की काय घडलं पाहूया संपूर्ण इनसाइड स्टोरी. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी प्रिया समीर आणि तुम्ही पाहताय स्टार महाराष्ट्र न्यूज. ते दोघे एकाच गावचे, एकाच शाळेतले. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील एका छोट्याशा गावात दोघांचं बालपण गेलं. शाळेच्या वर्गात एकत्र शिकता शिकता निकिता आणि दिनेश यांच्यात मैत्री झाली. वयाच्या अशा वळणावर ही मैत्री कधी प्रेमात बदलली हे दोघांनाही समजलं नाही. दिनेश निकितावर जीवापाड प्रेम करत होता. दिनेशला वाटायचं की निकिता फक्त आणि फक्त त्याचीच आहे. पण काळाच्या ओघात निकिताला उच्च शिक्षणासाठी गाव सोडावं लागलं. ती BScच्या शिक्षणासाठी पुण्यात आली. पुण्याचा लखलखाट, IT हबची गर्दी आणि स्वतंत्र आयुष्य निकिताच्या आयुष्यातला एक नवं वळण मिळालं होतं. ती हिंजवडीजवळील मारुंजी परिसरातील वैष्णवी पीजीमध्ये राहू लागली. पुण्यात आल्यानंतर गावच्या दिनेश सोबत असणारा तिचा संवाद हळूहळू कमी होत गेला. दिनेशला वाटायचं की ती अभ्यासात व्यस्त असेल, पण निकिताच्या आयुष्यात आता बदल झाला होता. पुण्यात निकिता राहत असलेल्या 7 मजली वैष्णवी पीजीमध्ये सागर गायकवाड नावाचा 24 वर्षांचा तरुण नुकताच म्हणजे अवघे 4 दिवसांपूर्वी मॅनेजर म्हणून कामाला लागला होता. सागर देखील सोलापूरचाच होता. एकाच भागातील असल्याने निकिता आणि सागर यांच्यात ओळख झाली, मैत्री झाली आणि पाहता पाहता या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. निकिताने गावचा प्रियकर दिनेश याला पूर्णपणे बाजूला सारून सागर सोबत नवीन आयुष्य सुरू केलं होतं. इतकंच नाही तर बुधवारी रात्री निकिता जेव्हा त्या पीजीमध्ये 1 महिन्यासाठी राहण्यास आली तेव्हा तिने स्वतः पीजी चालकाला सांगितलं होतं की सागर माझा बॉयफ्रेंड आहे. त्यामुळे सागरने तिची राहण्याची सोय 3ऱ्या मजल्यावरील 310 क्रमांकाच्या खोलीत केली होती. दोघेही अत्यंत आनंदात होते, पण त्यांना कल्पना नव्हती की त्यांच्या या नव्या नात्याचा सुगावा गावाकडे असलेल्या दिनेशला लागला आहे. निकिताने आपल्याला फसवलं या रागाने दिनेश पुरता पेटून उठला होता. दिनेश आपल्या पांढऱ्या रंगाच्या इर्टिगा कारमधून थेट पंढरपूरवरून पुण्याच्या हिंजवडीत दाखल झाला. त्याच्या मनात केवळ आणि केवळ सुडाची भावना होती. त्याने सोबत एक लोखंडी रॉड आणला होता. दुपारी ठीक 3:54 दिनेश वैष्णवी पीजेच्या इमारतीमध्ये शिरला. त्याने तिथल्या कर्मचाऱ्यांना सांगितलं की मला मॅनेजर सागरला भेटायचं आहे आणि निकिता माझी प्रियसी आहे. कर्मचाऱ्यांनी सहजतेने सांगितलं की सागर 3ऱ्या मजल्यावर आहे. दिनेश हातात लोखंडी रॉड लपवून पायऱ्या चढू लागला. त्याचे पाय रागाने थरथरत होते. तो 3ऱ्या मजल्यावरील रूम नंबर 310 पाशी पोहोचला. दारावर थाप पडली. सागरने दार उघडलं. समोर दिनेश उभा होता. काहीही न बोलता, कोणताही वाद न घालता दिनेशने हातातला लोखंडी रॉड थेट सागरच्या डोक्यात घातला आणि बरोबर 3:55 फक्त 1 मिनिटात त्या 7 मजली इमारतीमध्ये ओरडण्याचा आणि किंचाळण्याचा भयानक आक्रोश घुमला. दिनेश एका सैतानासारखा सागरवर तुटून पडला होता. त्याने अवघ्या 1 मिनिटात सागरच्या डोक्यावर आणि शरीरावर तब्बल 13 ते 14 जीवघेणे वार केले. सागर रक्ताच्या थरोळ्यात जमिनीवर कोसळला. त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याने अवघ्या 1 मिनिटात सागरच्या डोक्यावर आणि शरीरावर तब्बल 13 ते 14 जीवघेणे वार केले. सागर रक्ताच्या थरोळ्यात जमिनीवर कोसळला. त्याचा जागीच मृत्यू झाला.
निकिताने सागरला वाचवण्याचा आणि आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा संतापलेल्या दिनेशने निकितावरही त्याच रॉडने वार केले. तिला गंभीर जखमी करून तो तिथून पळाला. पीजी मधील कर्मचारी आणि इतर रहिवासी ओरडण्याचा आवाज ऐकून तिसऱ्या मजल्यावर धावले, पण तोपर्यंत उशीर झाला होता. रूम नंबर 310च्या बाहेर रक्ताचा सडा पडला होता. सागर मृत अवस्थेत होता तर निकिता गंभीर जखमी होऊन तडफडत होती. हा संपूर्ण थरार इमारतीमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. निकिताला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथे तिची प्रकृती चिंताजनक होती. आरोपी दिनेश झांबरे गुन्हा करून पुन्हा आपल्या एर्टिगा कारने सोलापूर पंढरपूरच्या दिशेने पळून जात होता. हिंजवडी पोलिसांनी तात्काळ कंट्रोल रूमला माहिती देऊन त्याचा गाडी नंबर फ्लॅश केला. पुणे सोलापूर महामार्गावर उरळी कंचन पोलिसांनी तातडीने कडक नाकाबंदी केली. भरधाव वेगाने येणारी दिनेशची कार पोलिसांनी धाडसाने अडवली आणि अवघ्या काही तासात आरोपी दिनेश झांबरेला बेड्या ठोकल्या. चौकशी दरम्यान त्याने आपला गुन्हा कबूल केला. शाळेत सुरू झालेल्या एका निष्पाप प्रेमाचा शेवट पुण्याच्या IT हबमध्ये अत्यंत क्रूर आणि रक्तरंजित हत्याकांडाने झाला होता. हिंजवडीत घडलेली ही घटना केवळ एक गुन्हेगारी कथा नाही, तर आजच्या तरुण पिढीच्या मानसिकतेचं आणि सामाजिक वास्तवाचं विदारक चित्र आहे. रागाच्या एका क्षणानं 3 हस्ती खेळती आयुष्य आणि त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त केलं. एक तरुण आज पंचतत्वात विलीन झाला, एक तरुणी मृत्यूशी झुंज देत आहे आणि शाळेत कधीतरी प्रेम करणारा प्रियकर आज तुरुंगाच्या गजाआड स्वतःचं आयुष्य सडवत आहे. आयुष्यात कितीही मोठा विश्वासघात किंवा फसवणूक झाली तरी कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाच नाही. रागाच्या भरात घेतलेला एक निर्णय संपूर्ण आयुष्य संपवून टाकतो. जर नात्यात बदल झाला असेल किंवा प्रेम संपलं असेल तर ते गुंतागुंतीचं न ठेवता वेळीच संवाद साधून संपवणं गरजेचं आहे. आपण आपल्या मुलांना उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरात पाठवतो, पण त्यांना नात्यातील अपयश आणि नकार पचवण्याची मानसिक ताकद देतो का? आजची तरुण पिढी प्रेमात इतकी हिंसक आणि आक्रमक का होत चाललीये? एखाद्याच्या फसवणुकीची शिक्षा थेट त्याचा जीव घेणं हीच असू शकते का? या भयानक हत्याकांडावर आणि आजच्या या तरुणांच्या मानसिकतेवर तुमचं काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा. अशा घटनांपासून सतर्क राहा आणि पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज. धन्यवाद. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.